मॅडम मी खूप हुशार आहे, इंग्रजीत मराठीत हुशार आहे आणि तशी मी माझ्या आईचे स्वप्न पुरे करणार आहे। माझी आई म्हणली तू डॉक्टर नसता पोलीस बनून दाखव, तर माझ्या आईचे मी स्वप्न मॅडम खरं पूर्ण करणार। माझ्या पप्पा दिवाळी दिवशी मला ड्रेस नव्हता तर मी माझ्या पप्पाकडे तोंडाकडे बघून पैसे नव्हते मॅडम, तर मी तुझंच म्हणलं नका घेऊ पप्पा, तर माझ्या पप्पाने मला तरी आणला। हे बेटा रडू नाही माय, रडू नाही असं बोलत बोलत सांगत तू आता तुझं स्वप्न सांगायलीस ना, मोठी झालं तू काय बनणार आहेस म्हणून। हा तुझं स्वप्न सांगायलीस ना बेटा, एवढं रडायचं नाही, रडत रडत नाही जगायचं, हसत हसत स्वप्न पूर्ण करायचं आई वडिलांचं बाळा। माझी आई पप्पा गावाला गेली तर तरी मी शाळा बुडून मी शाळा मला बुडू वाटत नव्हती म्हणून मी इथंच राहिली। माझ्या आंटी माझे भाऊ दोन्ही गेले तरी मी काय म्हणले नाही। मम्मी म्हणली आपण शाळा शिकायची, त्यांना नाही शिकायची तर शिकू देऊ नका, पण तू शाळा शिकून मोठी हो तू शाळा शिकून माझं नाव कमव, मॅडमचं सरचं पप्पाचं नाव कमव अशी म्हटली माझी मम्मी। स्वप्न मी पूर्ण करून दाखविणार मॅडम। हो बेटा तू पूर्णच करणार आहेस, मला माहिती तू खूप हुशार मुलगी आहेस, माहितीये का तू एकदम हुशार मुलगी आहेस। तू जे बोललीस ना की मी एक दिवस शाळा नाही बुडवली, बरोबर आहे बेटा, तू एक दिवस शाळा नाही बुडवली आणि तू खूप स्वतःच्या पायावर उभी राहण्यासारखी तुझ्यात बळ आहे पंखांमध्ये, आणि या पंखात बळ असतं ना तर ते खूप भरारी घेतो आपण, त्याच्यामुळे असं रडायचं नाही, वाईट वाटून घ्यायचं नाही। ही जी जाणीव आहे ना तुमच्या घरच्या परिस्थितीची, ते जाणीव असणारे मुलं खूप मोठे होतात, कारण ह्या जाणीवेतूनच आपल्याला शिकायचंय, मोठं व्हायचंय, आणि ही जाणीव तुला मोठं करणार बेटा। ज्यांच्याजवळ सगळं असतं ना, सगळ्या गोष्टी ज्यांना भेटतात ना ते पोरं नाही पुढे चालले सध्या, मुलं पुढं कोण चालले, तुझ्यासारखे मुलं चाललेत, ज्यांना जाणीव आहे आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव आहे, ज्यांना वडिलांच्या कष्टाची आईच्या कष्टाची जाणीव आहे, ज्यांना आई वडिलांबद्दल बोलताना डोळ्यात पाणी येते, म्हणजे एवढं प्रेम तुझं आई वडिलांवर आहे, तर नक्कीच तू नाही का पुढे जाशील, कारण आई वडिलांचा आशीर्वाद नाही आमच्या सर्वांचा आशीर्वाद तुझ्यासारख्या मुलांच्या पाठीशी आहे बेटा। आई वडील कारखान्याला जाते, मी फाटक दप्तर घेऊन शाळा शिकते, पण मी शाळा शिकणार मॅडम। मम्मी पप्पा ए बच्चा हा शिकणार काय तू नाही का, शेवटपर्यंत तुला नाही का तुझं स्वप्न पूर्ण होणार म्हणजे होणार। तू ना रडू नको काय, मलाही डोळ्यात पाणी यायला, रडू नको, बस बस रडायचं नसते। तू मम्मी पप्पा बद्दल बोलायलीस ना, मग एवढं रडून नाही सांगायचं बेटा, मलाच कसं तरी वाटायला लागलं। हो मॅडम, तुम्ही जर माझं स्वप्न पूर्ण केलं की मॅडम मी हमेशा केली तुमचं नाव मी म्हणणार मॅडम ह्या मॅडमने मला पोलीस डॉक्टर बनविलंय। हो ना बेटा, सगळ्यांचे श्रेय राहणार तुला, पहिलीपासून 12वी पर्यंत त्याच्या पुढे शिकवणाऱ्या प्रत्येक शिक्षकाचं तुझ्या नाही का तुझ्या पाठीमागे आशीर्वाद राहणार बेटा, प्रत्येकाचं श्रेय राहणार, माझ्या एकटीचंच नाही तर प्रत्येक शिक्षकाचं, तुला शिकवणाऱ्या शिक्षकाचं, आई वडिलांचं, प्रत्येकाचं श्रेय तुझ्या सोबत राहणार, आणि सगळ्यांचे आशीर्वाद तू घेऊन मोठी होणार, तेवढी गुणी आहेस ना, खूप गुणी आहेस माहित, इकडे माझ्याजवळ